लीन निरंतर हो, लीन निरंतर हो, गणपती सूत निरागस हो. दिली आहे. निश्चितपणाने हा सर्व सुख सोहळा निर्विघ्नपणाने पार पडेल यात अजिबात शंका नाही. म्हणून आपल्या सर्वांच्या टाळ्यांची दाद या कार्यक्रमासाठी खूप महत्वाची आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. शके 1551 आनंद नाम संवत्सर असताना 19 फेब्रुवारी 1630 या शुभदिनी शिवनेरी किल्ल्यावर शिवसूर्य जन्माला आला. पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला, पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, नवे पुत्र भारतवर्षाला झाला आणि शिवनेरीवर शिवरायांचा पाळणा आंदळू लागला. हाच शिवरायांचा पाळणा आपल्या समोर सादर करत आहे जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता 2रीच्या विद्यार्थिनी झुलवा पाळणा. जोरात टाळ्या वाजवायचा आहे. स्वागत करायचं सर्वांनी. शिवमुलांचं स्वागत आपणच करायचंय. जोरात टाळ्या वाजवायचं सर्वांनी. शिवाजी
शिवाजी मावळे गर्द मराठे खडे दैवत छत्रपती नामवर दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामवर दैवत छत्रपती शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापण्यासाठी जन केल्या एक होताती स्वराज्य स्थापण्यासाठी जन केल्या एक होताती हे पूर्ण भगवत हाती हे पूर्ण भगवत हाती सुराज्य घडवण्यासाठी राज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती नामवर दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामवर दैवत छत्रपती शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी दिल्लीचा तख्त हलविला हे भूमी मावळे संग दिला दिल्लीचा तख्त हलविला हे भूमी मावळे संग दिला उभा पाणी तरतला पाडला सारे भीत होते वाघाला सारे भीत होते वाघाला मरचा वाघाला धराया मरचा वाघाला धराया आले गेले असे किती अहो आले गेले असे किती दैवत छत्रपती नामवर दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामवर दैवत छत्रपती शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी हा भारत नाम मराठीचा तू कैवारी जी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शुभाचा मावळाजी हे नयनाची मात श्वासात निर्माण राहिला राजाची नया संकटाची वाट संकटाला देऊ मात फिरवण्याच्या गगनाशी मोठी लढाई न लढू मातीसाठी गाड्या बनगटात जोर लावू जरी एकजूट होऊ आज
यानंतर इयत्ता 9वीचे विद्यार्थी आपल्या समोर गीत सादर करत आहे, चाकर शिवबाचं होणार. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला सुद्धा वाटतंय आपण आज सुद्धा शिवबांचं चाकर व्हावं, त्यांनी सांगितलेलं काम मोठ्या आनंदाने करावं आणि त्याचबरोबर त्यांना तानाजी, बाजी, येसाजी, मुरारबाजी यांसारखे असंख्य मावळे साथीदार म्हणून लाभले आणि याच मावळ्यांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं. याच शिवरायांचे चाकर होण्यासाठी इयत्ता 9वीचे विद्यार्थी आपल्या समोर आले आहेत, गीत सादर करत आहेत, चाकर शिवबाचं होणार. डोंगरच राहणार 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 चाकर शिवबाचं होणार. निशान भगवे भुवन फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भुवन फडके शत्रूचे मग काळे. निशान भगवे भुवन फडके शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार. मावळे आम्हीच लढणार. चाकर शिवबाचं होणार. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. हरी हरी धीरच सोडणार. धीरच सोडणार. चाकर शिवबाचं होणार. संताजी धनाजी रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. संताजी धनाजी रणात पळे प्रतिबिंब पाहता. घोड नाही पाणीचं ठिकाण. पाणीचं पिणार. चाकर शिवबाचं होणार.
कर शिवबाच होणार. चा पराक्रम आपण ऐकला. स्वतःच्या पोराच्या लग्नाच्या अक्षता द्यायला तो राजांकडे गेला. राजमाता जिजाऊ साहेब बसलेले आहे. शिवाजी राजे थोडे चिंतेमध्ये दिसत आहेत आणि तानाजी मालुसरे आणि त्याचा भाऊ सूर्याजी मालुसरे हे राजांकडे गेले. स्वतःच्या पोराचं लग्न आहे, रायबाचं लग्न आहे आणि राजांना आणि आऊसाहेबांना तानाजी मालुसरे निमंत्रण देतोय की आऊसाहेब लेकाचं लग्न काढले या, दोघंही जातीय लग्नाला यायचं आहे. परंतु आऊसाहेबांच्या चेहऱ्यावरचा भाव तानाजीने टिपला आणि लक्ष शिवाजी राजांच्या चेहऱ्याकडे गेलं. तानाजीने प्रश्न केला की आऊसाहेब, अहो आम्ही लग्नाचा अवतान द्यायला आलोय आणि तुमच्या चेहऱ्यावर अशी निराशा का? त्यावेळेस शिवाजी राजे पुढे झाले आणि तानाजीरावांना म्हणतात की सुभेदार, आऊसाहेबांच्या मनात जरा कोंड्याना भरलाय. आपण आग्र्याच्या भेटीमध्ये असताना मिर्झा राजा जयसिंगला आपण किल्ले दिले, औरंगजेबाला किल्ले दिले आणि त्यातला हा कोंडाणा आऊसाहेबांच्या मनात भरलाय. आऊसाहेबांचा लाडका कोंडाणा आऊसाहेबांना परत हवाय. त्याच्या मोहिमेची तयारी आम्ही करत होतो, तेवढ्यात तुम्ही आलात. तानाजी मालुसरेंनी आपल्या हातामधल्या तांदळाची पिशवी बाजूला ठेवून दिली आणि लगेच आऊसाहेबांच्या पायाजवळ गेला आणि तानाजी मालुसरे म्हणतात की आऊसाहेब, लग्न बाजूला राहू द्या, पहिलं आपण कोंडाण्याचं बघूया. शिवबाराजे म्हणतात की तानाजीराव असं करू नका, लेकाचं लग्न आहे, तुम्ही लेकाचं लग्न उरकून घ्या. आम्ही दुसऱ्या कोणाला तरी या मोहिमेवर पाठवतो किंवा आम्ही स्वतः जातीनं कोंडाण्याच्या मोहिमेवर जातोय. परंतु तानाजी मालुसरे हाताला पेटले की नाही राज, हा तान्या इथं असताना तुम्ही मोहिमेवर जाणं हे काही बरं दिसत नाही राज, या कोंडाण्याची मोहीम मलाच हवी राजे. आणि तानाजी मालुसरेने तपकात ठेवलेला तो विडा उचलला आणि घोषणा केली, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि जो तानाजी कोंडाणा घ्यायला गेला, शर्टीची धुंद त्याने दिली. त्याचा भाऊ सूर्याजी मालुसरे 80-85 वर्षांचा तानाजीरावांचा मामा शिलार मामा हे सर्वजण त्या ठिकाणी लढले. शिवबांच्या साठी आऊसाहेबांचा कोंडाणा पुन्हा घेण्यासाठी लढले. परंतु या लढाईमध्ये तानाजीराव मात्र धारातीर्थी पडले. शिवाजी राजांच्या कानावरती बातमी गेली आणि शिवाजी राजे जातीनं कोंडाण्यावरती हजर झाले. त्या ठिकाणी विजयाचा धूर त्या ठिकाणी काढला गेला. परंतु राजे ज्या वेळेस बघताय तानाजी मालुसरे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले आणि अशा अवस्थेमध्ये शिवाजी राजे खाली बसले. तानाजी मालुसरेंचं शिर आपल्या छातीशी कवटाळलं आणि राजांच्या मुखातनं बाहेर शब्द पडले, गड आला पण माझा सिंह गेला, गड आला पण माझा सिंह गेला. अशा तानाजी मालुसरेंसारखे असंख्य मावळ्यांनी जीवांचं बलिदान दिलंय. तेव्हा हा स्वराज्याचा घाट महाराजांनी उभा केला. यानंतर समूह नृत्य आपण बघूया. इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनींचं शिवानी प्रकाश डावरे, ईश्वरी
स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान या मुली नृत्याद्वारे आपल्या समोर सादर करत आहे. मराठी ठेका. टाळ्या वाजून स्वागत करायचं. जगात भारी मराठी बोली, महाराष्ट्र आमचा अभिमान, बाबू आमचा हाय तुझानी, मराठी बाणा आमची शान. हो, जगात भारी मराठी बोली, महाराष्ट्र आमचा अभिमान, बाबू आमचा हाय तुझानी, मराठी बाणा आमची शान. संतो अभिमान मराठी, शिवरायाचा भगवा हाती, संतो अभिमान मराठी, शिवरायाचा भगवा हाती,
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे धर्मासाठी स्वराज्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं. तत्कालीन परिस्थितीमध्ये असलेल्या बलाढ्य अशा मोगलशाहीशी त्यांनी झुंज दिली. स्वराज्यामधल्या अनेक मावळ्यांनी याच्यामध्ये आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि ह्या स्वराज्याच्या सीमा चौफेर वाढवण्यासाठी धर्मवीर संभाजीराजांनी आपल्या प्राणांचंही बलिदान दिलं. याचीच एक अर्थ कहाणी आपल्या समोर सादर करत आहे इयत्ता 7वीचे विद्यार्थी छावा.
शिवाजी जाकर आपके शत्रुओं के चोट पर लगे। हमने कहा था हम नमक है महाराज, नमक नहीं चंदन हो गई। तुम तिलक हमारे माथे का बलिदानी खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के धूप रहोगे, जनम चमक की धूप रहोगे। प्रसन्न है माता जगदम्बा और छत्रपति और साचार सम्मान। हम नमक है महाराज, हम नमक है। शिवाजी राजांनी आपल्या धर्मासाठी स्वराज्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं। तब्बल 40 दिवस मरण यातना धर्मवीर संभाजी राजांनी भोगल्या आणि तेव्हा कुठे हा सर्व स्वराज्याचा सुकाळ आज आपण या ठिकाणी बघतोय। आता या ठिकाणी मर्दानी खेळ आपल्या समोर सादर होतील। शिवकालीन स्वसंरक्षण युद्ध कला खरोखर आपल्यासाठी आणि सर्वांसाठी स्वसंरक्षण किती महत्वाचं आहे आणि विशेष करून मुलींसाठी, कारण आताचा जो काळ आपण बघतोय, समाजामधल्या बातम्या आपण ऐकतोय, तर यासाठी आपल्या मुलींनी स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभं राहावं आणि येणाऱ्या संकटाला तिने स्वतःच मिटवावं। असंच काहीच हे युद्धकला प्रशिक्षण या ठिकाणी आपल्या गावामध्ये मोफत देणारे प्रशिक्षक शरद दादा पाटील हे खास गंगापूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून येथे आलेले आहेत। त्यांना विनंती आहे की आपण समोर यावं। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय शरद भाऊंच्या टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे की खरोखर आताच्या काळामध्ये कसली गरज आहे। पापाची परी होण्यापेक्षा शिवरायांची वाघीण होणं महत्वाचं आहे आणि म्हणून अशा वाघिणी तयार होणं आजच्या काळामध्ये गरजेचं आहे। आणि म्हणूनच शरद दादांना पुन्हा एकदा मी या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं शत्रूला मारणे हा प्रकार आहे। एका जागेवर उभारून आपण चारही दिशांना शत्रूला मारू शकतो, त्याच्यातला हा प्रकार। आपल्याला काठी असली तर आपण आपलं संरक्षण करू शकतो। त्याच्यात काही प्रकार असे की काठी नसली तरी संरक्षण। प्रकार दुसरा, पुढे जाऊन शत्रूला मारायचं शिव, हा प्रकार दुसरा। त्याच्यामध्ये चौकोन तयार होतो आणि शत्रूला मारण्याचा हा प्रकार। आपल्या समोर ज्या मुली लाठीकाठी प्रशिक्षण करताय दाखवताय त्याच्यामध्ये लावण्या डावरे आणि आराध्या डावरे या दोघी मुली बेडा आपल्याला काही मारलं तर त्याच्यातला तो प्रकार अडवण्याचा हा प्रकार। आपल्या अंगावर कोणतंही शस्त्र येणार नाही, त्याच्यातला हा एक प्रकार। पुढचा बघा सुरू 1 2 3 4 5 6 बघा
यामध्ये ईश्वरी डावरे, वेदिका डावरे आणि गायत्री डावरे या मुली आपल्या समोर लाठीकाठीचं प्रशिक्षण दाखवत आहेत. पेटा टाळ्या वाजवायच्या आहे सर्वांनी. पेटा प्रकार पेटा. मागील वर्षी शिबिरात हे सगळे काही लोक शिकलेले, म्हणजे 1 वर्षाच्या नंतर कुठेतरी त्यांनी थोडाफार सराव केला ईश्वरी असेल. डावरे, पण वेदिका लक्षात राहील. बैरागी आणि गायत्री डावरे या मुली आपल्या समोर या ठिकाणी हे प्रशिक्षण दाखवत आहेत. चल, या इथे. दांडपट्टा पेलणं साधं काम नाही, जरा टाळ्या तर वाजवा आपण कमीत कमी. गोळखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी तब्बल 50 ते 100 पुढचा पाठ. दुश्मनांना कापलं दांडपट्ट्याने. हाच तो दांडपट्टा या ठिकाणी ही विद्यार्थिनी आपल्या समोर सादर करते. जोरात टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. आता मारण्याचा हा प्रकार आहे. मग आतमध्ये वाळू असते आणि तो चांबड्याचा प्रकार चांबडवरती असतं. शत्रूच्या बरगडीमध्ये डोक्यामध्ये हा मारण्याचा प्रकार असतो. हळूहळू एक एक घे, एक 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 घे. उर्मी म्हणून शस्त्र आहे, याला 3 बेल्ट असतात. हा कधी लागला का शरीराच्या आरपार होतं, त्याला जर धार दिली तर. आणि 3 बेल्ट त्याला, 1 बेल्ट नाहीये. कदाचित 1 बेल्ट इकडं तिकडं होऊन आपल्याला लागू शकतो. हळू बस. हाच एकदा प्रकार परत दाखवतो. खास गंगापूर छत्रपती संभाजीनगरहून ते या ठिकाणी आले. जोरात टाळ्या करून करता कामा नये शेवटपर्यंत.
प्रतिकार करोगे सगळं बदलतंय. पोरींचे खेळ बदला, पोरी आपोआप बदलतील. शिवाजी महाराजांचं आपण बऱ्यापैकी त्यांचे जे काही त्यांनी आदर्श बऱ्यापैकी घेतला असेल, पण एक आदर्श सोडला. कोणता? त्यांची युद्धकला. त्यांनी स्वराज्य निर्माणच शस्त्रावर केलं. आणि आजकाल आपण काय केलं, बलोपासना सोडली, शस्त्र काय तेच माहित नाही, फक्त टी व्हीमध्ये बघायचं. एक लक्षात ठेवा, परत काळ एवढा कठीण येणार आहे. जर कोणी बांगलादेशचे व्हिडिओ बघितले असतील तर लक्षात ठेवा, एक दिवस आपली परिस्थिती येणार आहे. आणि आपल्या स्वतःचं रक्षण करायचं असेल, आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्रविद्या शिकावंच लागेल.
आणि एकच मुद्दा सांगतो आणि थांबतो. ही विद्या कोण शिकतंय माहिती का? इस्रायल देश माहिती का? इस्रायल नावाचा देश माहिती का? त्या इस्रायल देशामध्ये एक संघटना आहे, मोसाद संघटना. म्हणजे आपली जशी गुप्तचर संघटना आहे, त्यांची गुप्तचर संघटना आहे मोसाद. आणि त्यांचं एक विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाचं नाव आहे हिब्रू विद्यापीठ. कोणतं? हिब्रू विद्यापीठ. त्या हिब्रू विद्यापीठामध्ये जर तुम्हाला मोसाद या संघटनेमध्ये जायचं असेल, गुप्तचर संघटनेमध्ये, तर जगातली सगळ्यात मोठी गुप्तचर संघटना, तर 2 वर्षाचा अभ्यासक्रम करावा लागतो. बाकीचा अभ्यासक्रम झाल्यावर शेवटचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. आणि तो काय असेल माहिती का? छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धकला आणि युद्धनीती. बघा, इस्रायल सारख्या देशात सर्वोच्च पदावर ज्याला जायचंय, ज्या गुप्तचर संघटनेत, तिथं 2 वर्षाचा अभ्यासक्रम करावा लागतो हिब्रू विद्यापीठामध्ये. आणि आपल्याकडं महाराज आहे, आपल्याकडे जन्म झाला, आपल्याकडे स्वराज्य निर्माण केलं, आणि आपल्याला दानपट्टा हे नाव सुद्धा माहित नाही काही लोकांना. मग आपल्याकडं परत एकदा बलोपास निर्माण करावं लागेल. आणि काही नाही, ते छोट्या छोट्या कृतीतून आपण एवढा आदर्श घेतो. आता एक त्याला जोडायची आहे की बलोपासनाची, म्हणजे सर्व काही युद्धकलेची, आणि काळाची गरज आहे. बस एवढं बोलून थांबतो. प्रशिक्षण पाटील सरांनी आपल्या समोर सादर केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याही गावातील अनेक विद्यार्थी तयार होत आहेत. ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच त्यांनी जो बांगलादेशचा मुद्दा या ठिकाणी सांगितला, आपण जर बातम्या बघत असाल तर निश्चितपणे त्या बातम्यांमध्ये सुद्धा आपण ऐकलं असेल, बघितलं असेल, बांगलादेशमध्ये असणारे जे हिंदू आहेत, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यावरती चालून आलेलं सगळ्यात मोठं संकट म्हणजे विजापूरचा आदिलशहाचा सरदार म्हणजे अफजल खान स्वराज्यावरती चाल करून आला. वाई मार्गाने स्वराज्यामध्ये त्याने आपलं पाऊल ठेवलं. येत असतानाच आपल्या हिंदूंची मंदिरं वाटवली, आया बहिणींची इज्जत त्याने वेचीला टांगली. आणि याच अफजल खानाचा खात्मा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केला. याचं जिवंत चित्रण या ठिकाणी आपल्या समोर इयत्ता 9वीचे विद्यार्थी सादर करत आहे. अफजल खानाचा वध जोराची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यानं फुटला घाम. याला कोण घालील येसने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खान, नवतेच अफजल खान. चिता जागता जणू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या दुर्मीत. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sir. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार, काय लढवावा हुन्नर. चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा?
मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्याग छाला. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्याग छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमाने नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या आणि त्यासी नाही जाणीव शेतीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय कर राज, जीवा महाल आल्या. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी या जीवा छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला, म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. छानाच्या भेटीसाठी महाराज भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला आणि अशा शामियान्या खान दौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी. रोखून नजारा गहिरी जिरहाची. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान येडबडला. इतक्यात महाराज झालं. पोटामंदी पिचवा ठेकेला.
जोरात टाळ्या वाजवायच्या. बड़े खुददार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये ही राज में तेरी लाज हम देखे
आपल्या समोर आता जिल्हा परिषद शाळेच्या 2 मुली आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज. टाळ्या वाजवायच्या जोरात. ती फक्त खानाखुणा करते आणि ही वरती ओळखते. एखाद्या ऐतिहासिक पात्राचं नाव सांगायचं, तीकडनं खानाखुणा करून सांगेल आणि ही विद्यार्थिनी तुम्हाला ते नाव सांगणार. राजमाता जिजाऊ. सोनपरी थोडं मध्ये देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी मागो आमचं हे असू दे देवा या तुझ्यात देवा लढूचं मात अंतर हो भाळी देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी मागो आमचं हे असू दे देवा या तुझ्यात देवा लढूचं मात अंतर हो भाळी
सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणं. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं टाळ्या वाजवा सर्वांनी जोरात, टाळ्या वाजवा. दोन्ही हात वर करा, दोन्ही हात वर करा. माझ्या राजाचं राजवाडं झालं होतं आज उद्या राहणार. माझ्या राजाचं राजवाडं झालं होतं आज उद्या राहणार. माझ्या राजाचं राजवाडं झालं होतं आज उद्या राहणार. हमने जब जब शमशीरें तानी है वाहे बाबा हम सब मर्द मावड़े बड़े खुददार है. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये ही राज रे तेरी लाज हम रखे तेरे चरण की समझना जग है वाहे
शशिवाचे किशोर आम्ही त्या भैरवाचे आम्ही मिळखंड विषय घेऊन मोडतो येण्याची मोदकी मोजून शंभूची ती त्यास मराठी दुर्गेचे ते हास्य मराठीचे लाडो असावून कोणे झाडून पडल्यासाठी मराठी असतो वचनाचे वार गावधन त्यांचे ढालतेची खण 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 बनी स्वराज्य दन 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 शिवरायांची अन मराठीची समतेचा मन मराठी साथी शत्रू सारा भगवाच्या दरात लोळी मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडीतो वैराची मुंडकी मोजून पाठवाई सोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडीतो वैराची मुंडकी मोजून पाठवाई सोडते असे मराठे. छत्रपती शिवरायांचे थोरले सुपुत्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं होतं की आम्ही हा शिवरायांचा महाराष्ट्र आता आम्ही गिळंकृत करून टाकू, आणि या औरंगजेबाला सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडण्याचं काम धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी केलं. परंतु औरंगजेबाला गाडत असताना आमचा हा सिंह आमचे संभाजीराजे या स्वराज्याच्या मातीसाठी प्राणार्पण करते झाले. गुढीपाडव्याचा दिवस उद्या असतो आणि आधीची जी अमावस्या असते फाल्गुनवती अमावस्या, या अमावस्येच्याच दिवशी औरंगजेबाने मुकर्रब खाना करवी संभाजीराजांना पकडलं आणि त्यांची अक्षरशः धिंड काढली. त्यांना एका गोडक्या उंट्यावरती बसवलं. कोणीतरी यायचं त्यांच्या पाठीवरती तलवारीचे वार करायचं, कोणीतरी यायचं त्यांच्या गुडघ्यांच्या वाट्या फोडून न्यायचं, कुणीतरी यायचं त्यांचे केस ओढायचं, कुणीतरी यायचं त्यांच्या अंगावरची कातडी सोलायचं, कुणीतरी यायचं त्यांच्या डोळ्यांमध्ये पेटत्या खोपण्या घालायचं, कुणीतरी यायचं त्यांच्या अंगावरती भाल्यांच्या टोकांनी ओरखाडे ओढायचे. आणि हे सगळ्या यातना सहन करणारे धर्मवीर संभाजीराजे यांनी आपल्या धर्मासाठी आणि स्वराज्याच्या सीमा चौफेर वाढवण्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. तब्बल 40 दिवस मरण यातना भोगल्या. याच मरण यातना स्वराज्यासाठी निश्चितपणाने पुढे प्रेरणादायी झाल्या. संभाजी राजांना गावच्या वेशीवरनं नेलं जात होतं, परंतु गावच्या गावकऱ्याला कळलं नाही की आपला राजा कैद झालाय. स्वराज्यामधल्या गडाच किल्ल्यांच्या शेजारून नेलं जात होतं, परंतु त्या किल्ल्याच्या किल्लेदाराला समजत नव्हतं की आपला राजा कैद झालाय. या सगळ्या प्रसंगातनं त्या मुकर्रब खानाने कुत्र मागं लागल्यासारखं संभाजी राजांना ओढत ओढत औरंगजेबाच्या समोर सादर केलं. आणि तोच सगळा प्रसंग ही सगळी मुलं आपल्या समोर सादर करणार आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे सर्वांनी. सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है. अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा. टाळ्या वाजवायच्या आहे सर्वांनी.
इंडियन मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की। हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। जोरात टाळ्या वाजवा, सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. कटार लेके आ, तलवार लेके आ, हसार लेके आ, कटार लेके आ, तलवार लेके आ, हसार लेके आजा आजा। पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने जाट पहना था। दोबारा सीमक्स बनेंगे, सब उस खानदान की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेंगी। टाळ्या वाजवा जोरात. जीवावर बेतणारा प्रसंग कसा आहे बघा. जोरात टाळ्या वाजवायचे. समय आ गया है, अब वार होगा। हम और उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे। हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी! तोड़ लतीफ पते! बीस मामलों की टुकड़ी तैयार है आपको सुरक्षित रहेगा ले जाने के लिए। कृपा करके आप यहाँ से तुरंत निकल जाए। संदूका मार कभी शेर के छावा को कुत्तों के पिल्लों से डर के भागते हुए देखा है। हमारा जंगल खाने का मन कर रहा है। जाओ! शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को हाथी घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है। कभी कभी समझ नहीं आता, मित्र हो सेवक हो या हमारी छाया हो चंदुका माते। हम नमक हैं महाराज, जब जहाँ जितनी आवश्यकता हो प्रयोग कर लीजिए। हम आपको शत्रु के घाव पे लगाएंगे चंदुका माते। सौभाग्य सौभाग्य। कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के धूप रहोगे, जन्म चमकती धूप रहोगे। प्रसन्न है माता जगदम्बा।
राहतात हे फक्त आपण इथं बघितलं समोर. आमच्या राजानं प्रत्यक्षात किती सहन केलं असेल, काय काय सहन केलं असेल याचा विचार न केलेला बरा. या राजानं या मातीसाठी रक्त सांडलंय म्हणून तुम्ही आम्ही आज या ठिकाणी सुखानं बसू शकतो. आमच्या माता बहिणींच्या कपाळावरती असलेलं कुंकू हे माझ्या राजामुळे अबाधित आहे. आमच्या अंगणामध्ये असलेली तुळस आमच्या राजामुळे आहे. आमच्या मंदिराचा कळस आमच्या राजामुळे आहे. याच राजाबद्दलची कृतज्ञता निश्चितपणे तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये असायला पाहिजे. हे सर्व उघड्या डोळ्यांनी आपण सर्वांनी आता बघितलं. फक्त कल्पना करा, विचार करा प्रत्यक्षामध्ये काय असेल. औरंगजेबासारख्या सैतानानं महाराजांना पकडलं आणि पकडल्यानंतर तब्बल 40 दिवस त्यांना मरण यातना दिल्या. फाल्गुन वद्य अमावस्येला संभाजी राजांची हत्या केली औरंगजेबाने. संभाजी राजांचं मस्तक छाटलं, ते मस्तक भाल्याच्या टोकाला लावलं आणि त्या मस्तकाची धिंड काढली. उद्या गुढीपाडव्याचा दिवस आणि गुढीपाडव्याच्या दिवशी एकाही हिंदूने भारतामध्ये गुढी उभारू नये हा मानस औरंगजेबाचा होता. आणि म्हणूनच आदल्या दिवशी औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली, क्रूरपणाने हत्या केली. पुणे जिल्ह्यामध्ये वढू आणि तुळापूर आहे. या वढू तुळापूरला त्या संगमावरती संभाजी राजांना त्या वधस्तंभाला बांधण्यात आलं होतं आणि तिथंच संभाजी राजांच्या देहाचे तुकडे तुकडे करून तिथल्याच भीमा भामा इंद्रायणीच्या संगमामध्ये टाकण्यात आले होते. उरलेले तुकडे इकडे तिकडे इतरत्र फेकून दिले होते आणि तिथल्याच आजूबाजूच्या त्या वढूतल्या काही लोकांनी ते तुकडे तुकडे गोळा केले. ते अक्षरशः शिवून त्याचा अंत्यविधी त्या वढूच्या भूमीमध्ये केला आणि त्या वढूच्या भूमीमध्ये या संभाजी राजांचं स्मारक समाधीच्या रूपानं त्या ठिकाणी उभारलेलं आहे. आयुष्यामध्ये आम्ही काशीला जाऊ, आम्ही द्वारकेला जाऊ, आम्ही मथुरेला जाऊ, आम्ही केदारनाथला जाऊ, आम्ही चारीधाम करू, परंतु या जीवनाचं सार्थक होणार नाही. आमच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक आम्हाला करायचं असेल तर आमच्या ठिकाणी हे दोनच तीर्थक्षेत्र, एक म्हणजे रायगड आणि दुसरा म्हणजे वढू तुळापूरची भूमी. या भूमीमध्ये जाऊन जेव्हा आम्ही नतमस्तक होऊ आणि तिथली माती जेव्हा आम्ही आमच्या कपाळाला लावू तेव्हा या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक होणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, तुम्ही अवश्य तीर्थयात्रा करा, परंतु या तीर्थांवरती जाऊन सुद्धा आमच्या मनामध्ये एक नवी प्रेरणा निर्माण झाली पाहिजे आणि यासारखे संभाजीराजे भविष्य काळामध्ये सुद्धा निर्माण झाले पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये असली पाहिजे. इथं अनेक माता भगिनी बसलेल्या आहेत. राजमाता जिजाऊ साहेबांच्या ज्यावेळेस पोटामध्ये 3 महिन्यांचा गर्भ होता आणि या 3 महिन्यांच्या गर्भाला सांभाळत जिजाऊ साहेबांनी घोड्याला मान टोकलेली आहे. 3 महिन्याचा गर्भ घेऊन जिजाऊ साहेब घोड्यावर बसलेला आहे, घोडा चालवत निघालाय. 3 महिन्यांचा गर्भ पोटामध्ये आहे. आजकाल काय परिस्थिती असेल समाजामध्ये, आजकालच्या स्त्रियांना डॉक्टरने सांगितलं की बाई तू प्रेग्नंट आहे, तुला बेड रेस्टची गरज आहे. कळालं तरी आम्ही बेड रेस्ट घेतो. 3 महिन्यांच्या गर्भाला सांभाळत जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी घोड्याला मान ठोकलेली आहे. 7 महिने 7 दिवस पूर्ण झाले जिजाऊ साहेबांचे आणि जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले असतील. नैसर्गिकरित्या प्रत्येक गरोदर स्त्रीला 7व्या महिन्यामध्ये डोहाळे लागत असतात आणि म्हणून आजकालच्या आमचे जुने जाणते माणसं आजही सांगतात गरोदर स्त्रीला का बाई काहीतरी चांगलं वाचत जा, बाई काहीतरी चांगलं बघत जा, बाई काहीतरी चांगलं खात जा. हे सांगण्यामागचं कारण तुझा तेच आहे. आमची संस्कृती इतकी अत्युच्च आहे, या संस्कृतीची तोड आजही जगामध्ये आम्हाला दिसत नाही. म्हणून सगळे या ठिकाणचे उपस्थित आहे. समोर आम्ही बसलेले दिसतोय. ज्या ज्या लुगड्यावाल्या बाया आहेत त्या सगळ्या लुगड्यावाल्या बायांच्या डोक्यावर पदर आहे, पण ज्याही शिकलेल्या आहे त्यांचे पदर मात्र खाली लोळताना आम्हाला दिसून येतात. ही संस्कृती आमची नाही. आम्हाला आमची संस्कृती टिकवायची असेल तर त्याची जबाबदारी आधी आम्हाला घेतली पाहिजे. आणि म्हणून 7व्या महिन्यामध्ये जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले. त्या दासी विचारते, आऊसाहेब तुम्हाला काही खावंसं वाटत असेल, आऊसाहेब तुम्हाला काही प्यावंसं वाटतं, सांगा आऊसाहेब मी तुमचे डोहाळे पूर्ण करते. आऊसाहेब सांगतात की लक्ष्मी अगं माझे डोहाळे फार विचित्र आहे, तू जर ऐकले ना तुला फार विचित्र वाटेल. नाही आऊसाहेब सांगा, मी प्रयत्न करते, सांगा तुम्हाला काय खावंसं वाटतं. कुठल्या बागेतला पेरू तुम्हाला आणून देऊ आऊसाहेब, कुठल्या बागेतला आंबा तुम्हाला आणून देऊ साहेब. आऊसाहेब सांगतात की दासी लक्ष्मी अगं असले डोहाळे कुठे माझ्या नशिबामध्ये, काहीतरी खावं काहीतरी प्यावं हे असले डोहाळे नाहीये लक्ष्मी. मग सांगा आऊसाहेब काय डोहाळे लागले आऊसाहेब तुम्हाला, काय सांगावं जिजाऊ साहेबांनी, काय डोहाळे लागले जिजाऊ साहेबांना. जिजाऊ साहेब सांगतात त्या लक्ष्मीला, लक्ष्मी ऐक
डोळे उघडे ठेवू नाही. या जिजाऊला काय डोळे लागले. जिजाऊ साहेब सांगतात लक्ष्मी मला असं वाटतं घोड्याला मान ठोकाली या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये जावं आणि इथल्या यवनांचा कर्दन काळ म्हणून उभं राहावं. हे डोळे जिजाऊ साहेबांना लागले. आणि आत्ताच्या स्त्रियांना काय डोळे लागत असतील याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मग नवऱ्याला अपेक्षा केली जाते की मला चित्रपटाला जायचंय, मला थिएटरला घेऊन चला, मला पिक्चर बघायचंय. नवऱ्याला म्हटलं जातं की मला एखाद्या बगीच्यामध्ये घेऊन चला, मला बगीच्यामध्ये जायचंय. एखाद्याला भिंतीची माती खावीशी वाटते, एखाद्याला चिंच खावीशी वाटते, एखाद्याला बोरं खावेसे वाटतात. समोर मालिका चालू असते, एका नवऱ्याची दुसरी बायको. मग हे सगळे डोहाळे जर ते आतल्या गर्भाला आम्ही दिले तर येणारं बालक कसं असेल याचा विचार भावी मातांनी करणं गरजेचं आहे. म्हणून सांगणं एवढंच आहे, या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या नावाचा जागर तुम्ही आम्ही करतोय. शिवरायांसारखेच सुपुत्र आमच्या पोटी जन्माला यायला पाहिजे. परंतु शिवरायांसारखे पुत्र जन्माला येण्यासाठी आमची कूस सुद्धा जिजाऊ साहेबांसारखी असली पाहिजे. तेव्हा हे सगळं शक्य आहे, त्याच्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतोय, शिवाजी महाराज राज सिंहासनाकडे जायले. आता महाराज राज सिंहासनावर बसणार, पण जात असताना सिंहासनाच्या उजव्या बाजूला राजमाता जिजाऊ साहेब बसलेल्या होत्या, बाजूला शंभूराजे बसलेले होते, सगळा राणीवसा बसलेला आहे. आणि शिवाजी महाराज गेले आऊसाहेबांच्या दर्शनासाठी. जिजाऊ साहेबांच्या चरणाशी वाकले, जिजाऊ साहेबांच्या चरणांचं दर्शन घेतलं आणि जिजाऊ साहेबांनी दोन्ही हातांनी शिवबांना उठवायचा प्रयत्न करतात. शिवबांना दोन्ही हातांनी उठवलं आणि कच दिशी स्वतःच्या छातीशी कवटाळलं. हे कवटाळत असताना जिजाऊ साहेबांच्या डोळ्यातली काही आसवं शिवबांच्या पाठीवरती पडली आणि शिवबांना जाणवलं आऊसाहेबांच्या डोळ्यामध्ये आसव आहे. आणि शिवाजीराजे विचारतात, आऊसाहेब हा सगळा सुवर्ण सोहळा मी तुमच्या शब्दासाठी उभा केला. आणि खरं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा सगळा थाट मांडलेला होता. याचा विचार सुद्धा आजच्या तरुणांनी आणि आजच्या तरुणांनी करणं गरजेचं आहे. माझ्या आई बापाचं स्वप्न फक्त मी पूर्ण करू शकतो. भलेही माझ्या बापाचं काय स्वप्न असेल, माझ्या आईचं स्वप्न काय असेल, त्या काळामध्ये त्यांनी ती पूर्ण नसेल केलं, परंतु त्यांचं आता असलेलं स्वप्न मी पूर्ण करू शकतो. ही ताकद आजच्या पोरांमध्ये आणि पोरींमध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस जिजाऊ साहेबांचं दर्शन घेता आऊसाहेब विचारतायत, शिवबाराजे तुमच्या डोळ्यांमध्ये असवं का? आऊसाहेब हा सगळा स्वराज्याचा थाट ज्यांच्या मुशीमधनं निघाला ते आमचे आबासाहेब आज शहाजीराजे या ठिकाणी असायला हवे होते. आणि खरं आहे शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला शहाजीराजे नव्हते, त्यांचं तिकडं निधन झालेलं होतं. आणि म्हणून जिजाऊ साहेबांचं दर्शन घेऊन आता शिवबाराजे राज सिंहासनाकडे जाणार. तेवढ्या जिजाऊ साहेब शिवबाराजांना म्हणतात की शिवबा धन्य झाली कुस माझी, तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला. आणि शिवबाराजांच्याही मुखातनं शब्द बाहेर पडले, आऊसाहेब आमचं मागचं 1000 जन्माचं पुण्य असेल म्हणून आमचा सुद्धा जन्म तुमच्या पोटी झाला. काय संवाद असेल दोघा माता पित्याचा, त्या मातेचा आणि त्या पुत्राचा. आणि आजच्या काळामध्ये जेव्हा समाजामध्ये आम्ही बातम्या बघतो, पेपरला वाचतो, सगळ्या गोष्टी बघतो, तेव्हा समाजामध्ये काय दिसतंय, जराशा संपत्तीसाठी पोरगा आपल्या बापाचा खून करतोय, जराशा संपत्तीसाठी पोरगी आपल्या आईला मारून टाकते. हे जेव्हा सगळं समाजामध्ये तुम्ही आम्ही बघतो तेव्हा आत्ताच्या आया किंवा आत्ताच्या माता त्या पोरांसाठी काय म्हणत असतील याचा सुद्धा विचार आम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा या समाजामध्ये बातम्या येतात तेव्हा आजची आई त्या मुलीसाठी काय म्हणेल किंवा त्या मुलासाठी काय म्हणेल. एखादं पोरग नादान निघालं, त्यांना बापाचा खून केला, आईला मारून टाकलं, त्या पोरासाठी ती आई काय म्हणत असेल याचा सुद्धा विचार आम्हाला करणं गरजेचं आहे. ती आई काय म्हणेल त्या पोराला, मागच्या जन्मी बाबा मी काय पाप केलं होतं म्हणून असलं करंट माझ्या पोटी जन्माला आलं, माझ्या पोटी जन्माला आली. हे शब्द जर आम्हाला ऐकायचे नसेल, इथं अनेक तरुण मुली बसलेल्या आहेत, शाळेतल्या मुली बसलेल्या आहेत, त्यांना सुद्धा माझं सांगणं हेच आहे, जे शब्द आऊसाहेबांनी शिवबांसाठी काढले आणि शिवबांनी आऊसाहेबांसाठी काढले, काय म्हटलं आऊसाहेब, शिवबा धन्य झाली कुस माझी, तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला. हे शब्द आमच्या आईंनी आमच्यासाठी काढले पाहिजे, काढायला पाहिजे की नाही. हे शब्द आमच्यासाठी निघाले पाहिजे. आजच्या पोरांनी सुद्धा तोच ध्यास मनामध्ये घेतला पाहिजे की माझ्या आई बापाचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. माझा बाप आणि माझी आई समाजामध्ये ताटमानेने फिरतात, माझा बाप 4 लोकांमध्ये उभा आहे, तो माझ्यामुळे उभा आहे, मी त्यांची इज्जत आहे, ही जाणीव पोरीला असली पाहिजे, पोरालाही असली पाहिजे. आणि म्हणून शेवट फक्त मी एवढंच सांगतो की माझ्या एका चुकीमुळं माझ्या आई बापाची मान शर्मेनं खाली जाणार नाही. एवढा जरी विचार आज या ठिकाणी घेतला तरी निश्चित तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी निश्चित ठामपणाने सांगू शकतो. आणि म्हणून
ज्याही तरुण मुली आहेत, शाळेतल्या मुली आहेत, त्यांनी एकच संकल्प करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज समोर आहे, त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही बसलेलो आहोत. हा सगळा विचारांचा जागर या ठिकाणी आहे. त्यांच्या समोर बसून आम्हाला एकच शपथ घ्यायची, एकच संकल्प करायचा आहे की उभ्या आयुष्यामध्ये माझ्या छोट्याशा चुकीमुळं माझ्या आईला आणि माझ्या बापाला शर्मेनं मान खाली घालायला लागणार नाही. एवढी शपथ फक्त आपण इथून घेऊन जायची आहे. एवढं जरी केलं, जगाच्या पुढे फक्त तुम्ही असाल, हे मी ठामपणाने सांगू शकतो. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा नामाचा जागर आपल्या कोलंबे नगरीतील या सर्व शिवभक्तांनी उभा केला. या शिवजन्मोत्सव समितीला सुद्धा मी अगदी मनापासून धन्यवाद देतो. आणि खरोखर त्यांनी हा सगळा सुख सोहळा या ठिकाणी उभा केलाय. जर त्यांनी अनेक जणांकडे गेले असतील, देणगी बुक घेऊन गेले असतील, देणगी मागण्यासाठी ते गेले असतील, बऱ्याच जणांनी आपला उदार अंतःकरणाने त्यांना जे हवंय ते दिलं असेल. पण माझ्या समोर अनेक लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. आपल्यालाही दर महिन्याला 1500 येत असतील, त्याच्यातनं जरी काही दिलं तरी निश्चितपणे हा सुख सोहळा अजून चांगल्या प्रकारे होऊ शकतो, हे मी निश्चितपणाने सांगू शकतो. त्यांची इच्छा नाही सर, तुम्ही असं काही बोलू नका, आम्हाला भरपूर गावाने दिलंय, पण तरी अपेक्षा आहे, दिल्यानं कमी होत नाही आणि घेतलेलं पुरत नाही, हे सुद्धा ध्यानात ठेवायचं आहे. बघा, द्रौपदीनं भगवान श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाली, फक्त साडी फाडून एक पट्टी बांधली होती. आणि पुढचं सगळं माहिती, ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, त्या द्रौपदीला पुरून उरल इतकी साडी भगवान श्रीकृष्णाने पुरवली की नाही, याचा विचार आम्हाला करता आला पाहिजे. म्हणून दिल्यानं कमी होणार नाही, उदार अंतःकरणाने द्या. हा सगळा सुख सोहळा गावासाठी आहे. म्हणून सांगणं एकच आहे, या सुख सोहळ्याला तुमचा सुद्धा हातभार लागला तर हा सुख सोहळा अजून आनंदमय होईल. म्हणून एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि लगेच आपण शिवरायांच्या आरतीकडे जाऊया. त्यांची मिसेस